पुढची बातमी मुंबईत नाही, बातमी हिंदुत्वासंदर्भातली। दादर पूर्वेतील हनुमान मंदिराला आलेल्या रेल्वेच्या नोटिशीवरनं उद्धव ठाकरेंनी भाजपावरती जोरदार हल्लाबोल केलाय। रेल्वेतल्या हमालांनी बांधलेलं हे हनुमानाचं मंदिर आहे आणि ते मंदिर पाडण्यासाठी रेल्वेनं नोटीस पाठवली आहे। मग कुठे आहे भाजपचं हिंदुत्व, असा सवाल ठाकरेंनी विचारला। उद्धव ठाकरेंच्या सवालाला किंवा त्यांच्या टीकेला सत्ताधाऱ्यांनीही जोरदार उत्तर दिलंय। ही सुद्धा मोठी बातमी आहे। गेल्या 80 वर्षापासून दादर रेल्वे स्टेशनच्या इथे असलेलं हमालांनी बांधलेलं, जो हमाल कष्ट करतो त्या हमालांनी बांधलेलं मंदिर गणपतीचं आणि हनुमानाचं हे भाजप सरकारने त्याला नोटीस पाठवली। ती नोटीस माझ्याकडे आहे की तुम्ही रेल्वेच्या जागेवरती अतिक्रमण केले 80 वर्षापूर्वीचं मंदिर हे पाडायला निघाले। मग तुमचं कुठे हिंदुत्व, कसलं हिंदुत्व आहे तुमचं? आम्हाला तुम्ही जेव्हा प्रश्न विचारता तुम्ही हिंदुत्व सोडलं का, मग तुम्ही काय सोडलेलं आहे आता? ना तुम्ही आमच्या इथली मंदिरं वाचू शकत की तुमच्याच राजवटीमध्ये रेल्वे प्रशासन पाडतंय तरी आपलं केंद्र सरकार आणि राज्य सरकार ढिंप आहे। मुंबईमध्ये येऊन जेव्हा फक्त एवढंच म्हटलं होतं की मी हनुमान चालिसाचं पठण करेन, मी आणि रवीजींनी, तेव्हा तुम्ही अत्याचार केला, 14 दिवस जेलमध्ये ठेवला, लॉकअपमध्ये ठेवला, देशद्रोह कलमा लावल्या। तेव्हा हनुमानजी आणि हनुमान चालिसा का आठवली नाही आणि हिंदुत्व का आठवलं नाही? आणि मुंबईच्या दादर पूर्व रेल्वे स्थानकाबाहेरील हनुमान मंदिराला रेल्वे प्रशासनानं अनधिकृत ठरवत नोटीस बजावली आहे। हे मंदिर जवळपास 80 वर्ष जुनं आहे। हे हनुमानाचं मंदिर आहे। रेल्वेतल्या हमालांनी हे मंदिर बांधलेलं। दादरमधल्या रहिवाशांनी या नोटिशीवरती तीव्र संताप व्यक्त केलाय। कोणत्याही परिस्थितीत हे मंदिर हटवू देणार नाही अशी भूमिका स्थानिकांनी घेतली आहे। देवाला अधिकृत करणारे तुम्ही कोण? तुम्ही का सध्या सच्चा आहे का? तर त्या लोकांना अधिकृत करा। तुम्ही अधिकृत नाही ना, मग कशाला आम्हाला अधिकृत म्हणतात? ते चुकीचं आहे। देवाला तोडताना स्वतः चांगला राहायला पाहिजे। त्यामुळे त्यांना सांगा हे तोडायचा अधिकार नाही त्यांना, आणि जर तोडलं तर मग आम्ही ऐकणार नाही। सगळं दादर गजा करून तुमचं राज्य वाई करून टाकेल। हे आमचं श्रद्धास्थान आहे। एवढी वर्षानुवर्ष आम्ही इथे मंदिरामध्ये येऊन देवाची प्रार्थना करतो, हे करतो, तर हे मंदिर इथून हटवलं जाता कामा नये। बरोबर नाही। म्हणजे हे खाली करणं मंदिर, म्हणजे तुम्ही जरी ट्रेनची जागा जरी असेल तरी तुम्ही काय बी कारवाई करू, पण मंदिर खाली करून तुम्ही जर दुसरीकडे जर करत असताल किंवा हे हटवायचं, ते बरोबर नाही वाटत। ह्या रेल्वेला ह्या मंदिरांचा काय त्रास होतो आहे हे मेन। आता हे पुरातन मंदिर आहे, भाविकांची श्रद्धा आहे। येणारे जाणारे स्थानिक रहिवासी इकडनं दर्शन केल्याशिवाय पुढे जात नाही। आणि लोकसभेवरती पहिल्यांदाच निवडून गेलेल्या काँग्रेसच्या खासदार प्रियंका गांधी यांनी आज संसदेमध्ये आपलं पहिलं भाषण केलं। संविधानावरच्या चर्चेची सुरुवात त्यांच्या भाषणानंच झाली। यावेळी प्रियंका गांधी यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल करत संसद गाजवली। भारत देश भित्र्यांच्या हाती फार काळ राहिलेला नाही आणि राहणारही नाही, असा जहरी टोला त्यांनी मोदी सरकारला लगावला। देश भय से नहीं चल सकता, ये देश साहस से ही चलेगा। भय की भी सीमा होती है, और जब वो सीमा पार हो जाती है, जब किसी को इतना दबाया जाता है कि उसको लगने लगता है कि अब मेरे पास खोने के लिए कुछ नहीं है, तब उसमें एक ऐसी शक्ति पैदा होती है जिसके सामने कोई कायर खड़ा नहीं हो सकता। ये देश कायरों के हाथों में ज्यादा देर तक कभी नहीं रहा है। ये देश उठेगा, ये देश लड़ेगा, सत्य मांगेगा, सत्यमेव जयते। संसद में बैठे हुए सत्ता पक्ष के मेरे साथी ज्यादा से ज्यादा अतीत की बातें करते हैं। 1921 में क्या हुआ, कब हुआ, नेहरू जी ने क्या किया? अरे वर्तमान की बात करिए, देश को बताइए आप क्या कर रहे हैं, आपकी जिम्मेदारी क्या है? कि सारी जिम्मेदारी जवाहरलाल नेहरू की है। राजा भेष बदलकर बाजार में आलोचना सुनने जाता था,
ये सुनने जाता था कि प्रजा मेरे बारे में क्या कह रही है, मैं सही रास्ते पे चल रहा हूं कि नहीं। लेकिन आज का राजा, भेष तो बदलते हैं आज के राजा, शौक तो है उनको भेष बदलने का, लेकिन न जनता के बीच जाने की हिम्मत है और न आलोचना सुनने की। मेरे सत्ता पक्ष के साथी आज खड़े हुए और तमाम गिनती करने लग गए कि ऐसा हुआ वैसा हुआ 1975 में जो हुआ, तो सीख लीजिए ना, आप भी सीख लीजिए, आप भी अपनी गलतियों के लिए माफी मांग लीजिए, आप भी बैलेट पे चुनाव कर लीजिए, आप भी बैलेट पे चुनाव कर लीजिए, दूध का दूध पानी का पानी हो जाएगा। आप राजनीतिक न्याय की बात करते हैं, सरकारों को पैसों के बल पर गिरा देते हैं। आणि यापुढची बातमी आहे सर्वसामान्यांच्या चिंतेत भर टाकणारी। ई-पॉस मशीनमध्ये होणाऱ्या तांत्रिक बिघाडामुळे राज्यभरातल्या अनेक भागात रेशन वितरण यंत्रणा सध्या पुरती कोलमडलेली आहे। डिसेंबर महिन्याची 15 तारीख जवळ आली तरी अद्याप अनेकांना धान्य मिळालेलं नाहीये। केंद्र आणि राज्य सरकारकडनं गरीब कुटुंबियांना सरकारी स्वस्त धान्य दुकानातनं निःशुल्क पद्धतीनं धान्याचं वाटप होतं। त्यासाठी संबंधित दुकानाला सरकारकडनं महिन्याच्या सुरुवातीलाच आवश्यक राखीव धान्याचा पुरवठा करण्यात येतो। नागपुरात डिसेंबरमध्ये हा पुरवठा तर वेळेत झाला, पण 9 डिसेंबरपर्यंत पुरवठा झालेल्या धान्याची नोंद जी आहे ती ई-पॉस यंत्रात झाली नाही। त्यामुळे दुकानदारांना बायोमेट्रिक घेऊन धान्य देता आलेलं नाहीये। तांत्रिक बिघाड जरी दूर झालेला असला तरी सर्व्हर डाऊन असल्यामुळे ग्राहकांना तासनतास दुकानाबाहेरच प्रतीक्षा करावी लागते। त्यामुळे रेशन दुकानदारांना लाभार्थी ग्राहकांच्या रोषालाही सामोरं जावं लागतंय। या बाबतीत वारंवार सांगून सुद्धा ई-पॉस मशीनची समस्या जैसे थे असल्याचं दुकानदार म्हणतात। हमारे 3-4 दिन के बाद आते ही रहते हम, नंबर लगाते हैं, वो मशीन नहीं चलती, हम चले जाते घर में। फिर 20 तारीख आई तो फिर राशन मिलती नहीं ना हमको, फिर हमको वो तकलीफ, और फिर 1-1 घंटे 2-2 घंटे खड़े रहो। यूएस मशीन की प्रॉब्लम सतत बनी हुई है, ये मैंने तो काफ़ी दिक्कत भरा रहा। वो 10 तारीख से तो मशीन शुरू हुई है, लेकिन 2 दिन में इसका सर्वर इतना स्लो चल रहा है कि एक ग्राहक को हमको आधी से 1 घंटे से ज़्यादा समय लग रहा है। और जहां हम 1 से 1.5 मिनट में ग्राहक करते थे, वही 20-20 मिनट के ऊपर लग रहा है एक ग्राहक को, जिसके कारण लोगों की काफ़ी भीड़ दुकानों में हो रही है। आणि यापुढची धक्कादायक बातमी आहे सोलापूरमधनं। सोलापुरात रेल्वे पोलिसांच्या कारवाईत विशाखापट्टणम एक्सप्रेसमधनं 35 किलो गांजा जप्त झालाय आणि या प्रकरणी पोलिसांनी एका तरुणीला ताब्यात घेतलाय। विशाखापट्टणममधनं मुंबईकडे जात असताना ही कारवाई करण्यात आली, तर दुसरीकडे शिर्डीत पोलिसांनी केलेल्या नाकाबंदी दरम्यान एका इनोवा गाडीमध्ये तब्बल 14 लाख रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला। शिर्डी पोलिसांनी इनोवा कारसह एका आरोपीला जेरबंद केलं असून 26,53,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। आरपीएफ थाना सोलापूर यांनी ती गाडी अटेंड केली असता एक मुलगा एक मुलगी मिळून आलेले आहेत। त्यांच्याकडे 4 प्रवासी बॅगा मिळालेल्या आहेत। त्या बॅगा घेऊन ते आरपीएफ थाना सोलापूर या ठिकाणी येऊन त्यांचे सगळे वरिष्ठ आणि कनिष्ठ अधिकारी कर्मचारी यांनी ते पंचासमक्ष ओपन केले असता त्यामध्ये 34 किलो 980 ग्रॅम किलोचा गांजा हा मिळून आलेला आहे आणि त्यांना कोणीतरी एखाद्या व्यक्तीने दुसरेच आत वस्तू असल्याचे सांगून त्यांना पैशाचं आमिष दाखवलं होतं 5-10 रुपये फक्त बॅग ट्रान्सफर करण्यासाठी, असं प्रायमा फेसी निष्पन्न होत आहे। आणि सध्या राज्यामध्ये थंडीचा जोर वाढू लागलेला आहे। काही भागामध्ये तापमानात घसरण झाली आहे आणि थंडीची चाहूल लागताच अंड्याचे दरही वाढलेत। अंड्याच्या किमतीत प्रतिनग 1 ते 2 रुपयांपर्यंतची वाढ झाली असून किरकोळ बाजारात 1 डझन अंड्यांसाठी 96 ते 108 रुपये मोजावे लागतात, तर होलसेल बाजारात अंड्याचा भाव 675 रुपये शेकडा इतका गेलाय। शरीराला उष्णता मिळावी यासाठी हिवाळ्यामध्ये प्राधान्यानं अंडी खाल्ली जातात, त्यामुळे थंडीच्या हंगामात सर्रासपणे अंड्यांच्या किमतीमध्ये वाढ होते। आता अंडी महागल्यामुळे सर्वसामान्यांचा प्रोटीनयुक्त आहार महागण्याची शक्यता आहे। थंडीच्या परिणामामुळे बऱ्यापैकी आम्हाला आता फायदा चांगला होत आहे। या 2-1 महिन्यामध्ये अंड्याचा भाव वाढल्यामुळे चांगले फायदा होत आहे, पण याचा एक 1.5 महिन्याच्या आधी विचार केला तर तो एक 5.5 रुपयापर्यंत रेट होता, पण ह्या 2-3 महिन्यामध्ये आम्हाला बऱ्यापैकी फायदा होत आहे।